रात्री दोघेही खूप रोमॅन्टिक होऊन झोपले आणि नेहमीसारखाच मुलाला बाजूला टाकलं आणि पहाटे पहाटे मंजू आणि विजय एकमेकांच्या मिठीत होते. आणि मुलगा पहाटे उठला. त्यानं जरा रागातच त्या दोघांकडे बघितलं आणि मग तो वॉशरूमला गेला. आणि तिकडून आल्यानंतर पुन्हा एकदा कमरेवर हात दिला आणि जरा रागातच विजय आणि मंजूकडे त्यानं बघितलं. त्याचा सुद्धा ॲटिट्यूड आतापासूनच दिसत होता बरं का. खूप रागीट होता तो. आणि मंजूसारखी पापणी बघून आणि पडणारं पाऊल बघून तो काय करतो हे ओळखणारी आई होती, म्हणूनच तो थोडा काबूत होता. दुसरी एखादी लेची पेची इमोशनल फूल आई असती ना त्याला, तर त्यानं कधीच तिला थुका लावायला असता, कारण तो तितका हुशारच होता. आणि अशा हुशार मुलांवर संस्कारसुद्धा खूप सांभाळून आणि चॅप्टरगिरीने करावे लागतात, नाहीतर त्यांची हुशारी दुसऱ्याच कामात लागते. म्हणून अशा मुलांची एनर्जी योग्य दिशेला वळवली किंवा चांगलं व्यक्तिमत्व मग घडतं, नाहीतर बिघडायला वेळ लागत नाही. आणि हा छोटा पठ्ठा असाच होता. त्याला सगळ्या गोष्टीतलं सगळं ज्ञान आतापासूनच होतं आणि त्या ज्ञानाला योग्य प्रकारे वळण देण्याचं काम हे आईवडिलांचं असतं आणि वडिलांपेक्षा जास्त आईचं. जसं शेतातून अस्ताव्यस्त वाहणाऱ्या पाण्याला आपण एक विशिष्ट असा बांध घालून वाहू देतो, तरच ते योग्य प्रकारे पिकापर्यंत जातं आणि पीक जोमानं वाढतं. तसंच असतं मुलांच्या संस्काराबाबत. संस्कारांचं खत पाणी घालून त्यांच्या स्वभावाला योग्य वळण दिलं तरच हिरा म्हणून ते चमकतात. तर हा दिवटा आता आईबाबांकडे कमरेवर हात देऊन डॅशिंग लुक देत रागात बघत होता. शेवटी आला वाट बघून बघून आणि दोघांच्या मध्ये पडला. मंजू आणि विजयनं दोघांनी त्याला एकत्रच मिठीत घेतला आणि दाबून दाबून टाकला. त्या दोघांचं तर मन भरलं होतं रात्रभर मिठ्या मारून. आणि मुलगा म्हणाला, आई बाबा इतकं दाबू नका, सोडा मला. मंजू म्हणाली, मग येशील का आमच्यामध्ये, आणि हसायला लागली. मग त्यानं तिला एक गोडगोड पप्पी दिली गालावर आणि ओठांवर पप्पी दे असं म्हणत होता. मंजूनं त्याच्या गालावर चापट दिली आणि त्याचे ओठ विजयच्या ओठांकडे केले आणि म्हणाली, बसा बापले किस करत चोचीत चोच घालून मी निघाले. आणि उठून ती तिच्या रुटीनला लागली, कारण 5 मिनटं जरी टाईमपास केला तरी तिचा खूप वेळ जायचा. आणि मग मंजूला आता मोठ्या मुलाची अचानक आठवण आली. खरं सांगायचं तर मंजूनं त्याला जसा प्यायचा तोडला होता अंगावर, तसा जास्त जवळ घेतला नव्हता. तो खूप शांत होता. आणि जसा प्यायचा तोडला त्यानंतर मंजूजवळ पुन्हा आलासुद्धा नाही. तो कधी प्रेमानं मिठी मारणार नाही, जवळ घेणं नाही. आणि त्या गोष्टीचं मंजूला फार वाईट वाटायचं. हा छोटा बिनधास्त यायचा, चिकटायचा, जवळ झोपायचा, मिठ्या मारायचा, किस करायचा. तसं मोठ्या मुलाचं बालपण तिनं कधी हिरावून घेतलं तेच तिला कळत नव्हतं. आणि तो काळ कसा भरभर गेला हेही तिला आठवत नव्हतं. त्यावेळी तिला इतका सगळा विचार करायला वेळसुद्धा नव्हता. खूप म्हणजे खूप जबाबदाऱ्या होत्या. आणि तो 10 वर्षाचा काळ असा पटकन गेला आणि मुलं कधी मोठी झाली हेही कळलं नाही. आता विजय उठून आला आणि नेहमीप्रमाणे तिला किचनमध्ये मिठी मारली आणि ती म्हणाली, दादाचे पेपर सुरू होतील ना हो आता. आणि त्याची काहीच काळजी नाही बघा अभ्यासाची. हा माकड मात्र आपल्या जवळ राहतो आणि नुसता खाऊन पिऊन उड्या मारतो आणि कराटेच्या क्लासला जायला टाळाटाळ करतोय. पण मी नाही त्याला सोडत, जायचं म्हणजे जायचं. हे काही फुकट भरतो का आपण. आणि विजय म्हणाला, त्याची फायटिंग बघितलीस का कधी, बाप रे, अगं रोज एक दोघांच्या पोटात बुक्क्या घालून येतोय पंच मारून. आणि हे खरं होतं. तो ना बेस्ट फायटर होता, अजिबात कुणाला ऐकत नव्हता. आणि मुलीसुद्धा समोर असायच्या त्याला फायटिंग करायला आणि मुलींवर सुद्धा दयामया न दाखवता तुटून पडायचा, म्हणजे फायटिंगसाठी बरं का. आणि घरी येऊन म्हणायचं, आई आज हिला चांगली मारली, आज मला ना लय राग आला होता तिचा, लय शहाणपणा करते अगो, लय टोमणे मारते आम्हाला. मग माझ्यासमोर आली फायटिंग करायला आणि मी तिला धुतली. आणि मंजू हसून म्हणाली, म्हणजे तुला ज्यांचा राग येईल त्यांना समोर आणा म्हणायचं आणि फायटिंग करण्यासाठी ना, आणि असा वचपा काढशील का तू त्यांच्यावर. आणि तो म्हणाला, हो, म्हणजे कोणी काही बोलत नाही गं.
आणि मंजूला आता हसायला आलं. आणि तिला आता कुठेतरी वाटायचं यातच त्याला त्याची सोलमेट भेटेल का एखादी. अशी फायटिंग करत करतच एखादी वाघीण भेटली त्याच्यासोबत टशन खेळणारी तर. मग एक दिवशी मंजूनं त्याच्या क्लासमध्ये जाऊन सहज डोकावलं आणि उगीच सगळ्या मुलांकडे बघत होती. आत्ताशी कुठे 5वीतलं वय होतं त्या सगळ्या मुलांचं. आणि तिने थोडं निरीक्षण केलं आणि सगळ्या मुलांमध्ये हे बेनं असा जबरदस्त सुंदर हँडसम होता की काही बोलूच नका. आणि तिथेच मंजूला हसायला आलं. कारण का तर तिला तिच्या स्टोरीसाठी एक विषय आठवला ना, म्हणून हसायला आलो. शाळेपासूनचं प्रेम. आणि आपल्याच मुलावर स्टोरी तयार होऊ शकते का? पण नको बाबा, असं आपल्या डोक्यात आणायलाच नको असं तिनं ठरवलं. नाहीतर आपण स्टोरी लिहायचो आणि खरंच त्याला तसंच कोणासोबत तरी प्रेम व्हायचं. कारण अजून खूप पल्ला गाठायचा होता. त्यामुळे सध्या तरी ती मुलाला मुलींपासून दूर राहायला शिकवत होती. पण काय आहे ना, या मुलीसुद्धा आजकालच्या खूप आगाऊ झाल्या होत्या. त्याच मुलांकडे बघायच्या, उकसवायच्या. आता सगळ्या काही सारख्या नसतात. आणि मग तो घरी येऊन म्हणायचा, आई आम्ही मुलींना काही बोललो तर लगेच केस होते, सगळे ओरडतात, मुलीसुद्धा बोंबलतात आणि आम्हाला शिक्षक मुलींची बाजू घेऊन ओरडतात. म्हणजे त्याच्या मित्राला असं झालं होतं. आणि मुली आमच्यावर शहाणपणा करतात, आमची खोड काढतात, मग आम्ही कोणाला सांगायचं? आमच्या शाळेतल्या मुली, वर्गातल्या मुली असं करतात. आता तो फार डॅशिंग होता, निडर होता आणि सरळ सरळ असा प्रश्न विचारला. त्याच्या शिक्षकांनासुद्धा असे प्रश्न विचारायला तो घाबरत नव्हता. आणि मंजूला वाटलं बरोबर आहे त्याचं पण. मुलींवर अत्याचार होतात म्हणून त्यांचे सगळे लाड, कायदे झाले, महिला दिनसुद्धा त्यांचाच झाला. पण त्याच्या नादात इकडं पुरुषांवर अत्याचार व्हायला लागले आणि मुली स्वातंत्र्याला स्वैराचार समजायला लागल्या आणि कशाही वागायला लागल्या, कायद्याचा फायदा घेतात. आणि यालासुद्धा कुठेतरी पायबंद असणं गरजेचं आहे. जसं मुलींना वाचवणं गरजेचं आहे तसं मुलांनाही वाचवणं गरजेचं आहेच की. आणि मग मंजू त्याला म्हणाली, कायदे किती पण मुलींच्या बाजू दे असू दे, तू फक्त तुझ्या तोंडातून एकही वाईट शब्द काढू नको त्यांच्याबद्दल आणि टच करू नकोस कुणाला, फक्त मला सांग. मग कोण तुझ्या नादी लागते ना, तुला शिव्या देते, तिची झिपरी कशी पकडायची ते मी बघते. आणि आता काय मग, असं जर आईचं प्रोटेक्शन मिळालं तर कोणता मुलगा मागे हटेल नाही का? आणि विजय मंजूला म्हणाला, मंजू मला वाटतं फायटिंग मुलींसोबत करत करतच तू एखादी आणेल पटवून बेडमधली कुस्ती खेळायला आपली सून म्हणून. आणि मंजूनं हसून त्याला फटका दिला आणि माली खरंच मी ना काल त्याच्या वर्गात गेले होते. जानू सगळ्यात जास्त हँडसम तोच होता. ब्लॅक जर्किन घातलेला असा गोरा गोमटा हँडसम दिसतो ना तो, मस्तच. आणि हल्ली बापासारखा परफ्यूम मारून जातो. आणि मी त्याला खूप ओरडले, या वयात कशाला हवेत तितके नखरे. आणि आता आपल्या धाकामुळे, विशेषतः माझ्या धाकामुळे कोणी तिकडं बघणार पण नाही त्याच्याकडं, हा भाग वेगळा. आणि म्हणून त्याला ना मी 12वीपर्यंत आपल्यासोबतच ठेवणार, नंतर कॉलेजला तो बाहेर पडेल असं ती म्हणाली. आणि तिचा असाच प्लॅन होता. याला तरी निदान बाहेर लवकर सोडायचं नाही म्हणून तो त्यांच्याच स्कूलमध्ये होता. आणि मंजूच्या डॅशिंग स्वभावामुळे त्याच्या कोणी नादी लागत नव्हतं. आणि मग आज त्याला क्लासवरून यायला उशीर झाला आणि मंजू म्हणाली, अहो तो अजून आला नाही, त्याला कोणी किडनॅप केलं नसेल ना. विजय हसला आणि मला कोणाचा जीव वर आला आहे त्याला पकडायचा. आणि मग तो आला. तो एकटा क्लासला जायचा, रात्र झाली तरी एकटा यायचा, वय फक्त 5वीतलं. आणि त्याला कळलं की आईला आपल्याविषयी अशी भीती वाटते. आणि तो म्हणतो कसा, आई मला हात लावणारा आणि किडनॅप करणारा अजून जन्मायचा आहे. आणि मंजूने दिला एक फटका आणि म्हणाली, घे लावला तुला हात, आता काय करशील? आणि तो म्हणाला, बोल बच्चन, मातोश्री आहात तुम्ही आम्हाला 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलं, आता आम्ही काय बोलू? तू म्हणतेस की माझ्या प्रत्येक गोष्टीवर तुझा हक्क, माझ्या बोटावर, माझ्या केसावर, माझ्या नखावर, मार हवं तर किती पण. मग मंजू हसली, कारण खरंच ती तो काम करेना झाला की म्हणायची, अरे मी तुला 9 महिने 9 दिवस पोटात वाढवला आणि तू माझं काम करत नाही, अशी त्याला मजेत म्हणायची. आणि तो बोलण्यातसुद्धा खूप चतुर होता. आता महिला दिन जवळ आला आणि ती विजयला म्हणाली, मला गजरा घेऊन या. आणि तो विसरला. आणि मग मुलगा मंजूला म्हणायचा, आई बाबांना पण अशीच म्हणशील का गं
की मी तुम्हाला 9 महिने 9 दिवस कळा सोसून जन्म दिला आणि तुम्ही मला गजरा नाही आणला? ती हसली आणि म्हणाली, असं नाही म्हणणार, पण थोडासा डायलॉग चेंज होईल. मी असं म्हणणार की तुमची 2 मुलं मी 9 महिने 9 दिवस पोटात वाढवली आणि तुम्ही मला गजरा नाही आणला. आणि त्या मुलानं डोक्यावर हात मारला आणि विजय चावटपणा करत म्हणाला, गजरा विसरलो, पण गाजर आहे माझ्याकडे, खाशील का? आणि तिनं त्याच्याकडे ओठ चावून थोडं लटक्या रागात खटाळ नजरेनं बघितलं आणि डोळा मारला. आणि विजय सरांनी आता कॉलेजमध्ये शाळेमध्ये मोठा कार्यक्रम घेतला की महिला दिनाचा, असा दरवर्षीच असायचा. मग तिनं पैठणी घातली होती पण गजरा नव्हता. आता बघणाऱ्याला चुकल्यासारखं वाटायला लागलं की आज मॅडमच्या केसात गजरा कसा नाही. काही जणांनी बोलूनसुद्धा दाखवलं आणि ती हसून म्हणाली, आता सर विसरले, त्याला काय करायचं. मग आता महिला दिनाचा कार्यक्रम शनिवारीच घेतला आणि खरा महिला दिन रविवारी होता ना म्हणून, पण त्या दिवशी तर सुट्टी होती. म्हणून आता शाळेमध्ये सुद्धा सगळ्या बायकांना गुलाबाचं फूल देऊन अभिनंदन केलं महिला दिनाचं. आणि जेव्हा मंजूची पाळी आली तेव्हा सगळेजण हसायला लागले आणि विजय सर मंजू मॅडमला गुलाब देतील का म्हणून सगळे बघत होते आश्चर्यानं. इतर सगळ्या जणांना तर त्यांना दिलं. आणि मग आता अनाऊन्स करणाऱ्या एका चावट मॅडमने सुद्धा, मी कॉलेजचे प्राचार्य विजय सरांना विनंती करते की त्यांनी मंजू मॅडमना गुलाबाचं फूल देऊन महिला दिनाशी निमित्त त्यांना शुभेच्छा द्याव्या असं सांगितलं. आणि तसा विजय म्हणाला, शेजारी उपप्राचार्य मॅडम आहेत, त्यांचं नाव घ्या, असं म्हणत होता तो. आणि आता सगळीच परिस्थिती अवघडल्यासारखी झाली विजय आणि मंजूची. आणि हे असं काहीतरी घडतं. लोक पण त्यांना मुद्दाम एकत्र आणण्याचा प्रयत्न करायची, कारण त्यांच्याकडून चहा उकळायला बरं असतं ना. सरांनी मॅडमना फूल दिलं, सर आता चहा द्या, असं चालायचं त्यांचं. मग आता सगळे हसत होते आणि ऑडियन्समधून शिट्ट्या पडायच्या तेवढ्या राहिल्या होत्या, पण मुलं होती म्हणून मर्यादा होती. पण तरीही विजयनं अजिबात तो सावटपणा केला नाही. त्यानं शेजारच्या उपप्राचार्य मॅडमनं सांगितलं की मंजूला तुम्ही फूल द्या. आणि मग स्वतः मंजूला नमस्कार केला आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असं सगळ्यांप्रमाणे नॉमिनल म्हणाला. आणि मंजूसुद्धा खूप लाजून हसत ते फूल कपाळावर टेकवत डोळे लपवत तिथून निघून आली. आणि आता सगळेच खूप हसत होते त्या दोघांच्या लाजोळं अवस्थेला. आणि मग रात्री 12 नंतर मुलगा झोपला आणि दोघेही खूप रोमॅन्टिक होऊन इंटिमेट झाले. मग आता आज रविवार, खरा महिला दिन. आणि रविवारी हा माणूस गजरा घेऊन आला आणि मंजूनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, आता रविवारी घालून काय करू, आता घालते उद्या. आणि तो फोनवर याला शुभेच्छा दे, त्याला शुभेच्छा दे असं करत होता. आणि तो मोबाईलवर सगळ्या मैत्रिणींना शुभेच्छा देत होता. आणि बायको समोर आहे, तिला साधी एक मिठी नाही मारली सकाळपासून, महिला दिनाच्या शुभेच्छा पण नाही दिल्या. तिच्यात त्याला महिला दिसत नव्हती का. आणि तो तिला म्हणाला, मंजू माझ्यासाठी चहा ठेव. मंजू म्हणाली, जा की तिकडं, ज्यांना शुभेच्छा देताना त्यांच्याकडे जाऊन प्या, आणि मला चहा मागताय का आणि शुभेच्छा त्यांना. आणि तो मला, किती मूर्ख आहेस ग तू, काहीही विषय ताणतेस, कालच तुझं शाळेत अभिनंदन केलं. ती म्हणाली, शिक्षिका म्हणून झालं ते आमच्या प्राचार्यांनी केलं, नवरा म्हणून तुमचं काय. तो म्हणाला, बावळट आहेस, मग नवरा म्हणून रात्र केलं की मी तुझं 12 नंतर तोंड गोड, पण तुझ्या अपेक्षा संपत नाही म्हणून तो चिडला. आणि ती म्हणाली, जा रात्री पण तिकडेच जा, ज्यांना शुभेच्छा देतात त्यांना, आणि म्हणता दुधाचा चहा प्यायचा नाही, मग कशाला पिता. तो म्हणाला, तू पण पिऊ नकोस, तू पिली की मला पण पिऊ वाटतं. मंजू म्हणाली, आणि तुम्ही थंड चहा पिता तेव्हा मी असं म्हणू का, तुम्ही घेतली की मला पण घेऊ वाटते. पण हल्ली खूप महिने झाले बंद होतं त्याचं थंड चहा. तो म्हणाला, अगं पण त्रास होतो चहानं, तसं तुलाही होऊ नये त्रास, म्हणून म्हणतोय पिऊ नको. आणि मंजू म्हणाली, एका अटीवर नाही पिणार. नालायक चिडलेत आणि बाहेरून मुद्दाम त्रास देतात आवाज करून. आणि मंजू म्हणाली, एका अटीवर नाही पिणार. तो म्हणाला, कोणती. मला चहाऐवजी 5-5 पप्पी द्यायच्या, असं म्हणून त्याच्या तोंडाकडे ओढ घेऊन गेली. आणि तो म्हणाला, चल हट. आणि ती रागावून म्हणाली, ठीक आहे, आता महिन्यावर बोलणार नाही. आणि खाली वाकून काहीतरी उचलायला लागली. तसा तो तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला आणि तिच्या पार्श्वभागाला त्याचा पार्श्वभागाचा टच झाला. आणि मंजू लाजून उभा राहिली.
आणि म्हणाली, तोंडाला तोंड देत नाही, मग इकडे का टच करताय, त्याचा काय फायदा. आणि तो नालायकपणा करत म्हणाला, तोंडाला तोंड नाही जुळलं तर काय झालं, गांडीला गांड तर जुळली. आणि तिने खूप चिडून त्याला फटका दिला. आणि विजयच्या मित्राचा फोन आला आणि विजय म्हणाला, उचल रे फोन. आणि मुलानं फोन उचलला. आणि तो मित्र मुलाला गमतीनं म्हणाला, तुमच्यात लहान कोण. तर पोरगं चावटपणा करत म्हणालं, आमचे बाबा. विजयचा मित्र म्हणाला, बाबा कसे लहान. अरे तू लहान की मोठा असं म्हणालो मी. तरी पुन्हा ते पोरगं म्हणालं, तरी पण बाबाच लहान, ते अजूनही आईजवळ झोपतात. आणि सर्वांमध्ये एकच हाशा पिकला. विजय म्हणाला, आणि इकडं बेन्या फोन. आणि मित्र म्हणाला, विजय काय करतोस, बायकोजवळ झोपलास का. आणि तो हसला आणि म्हणाला, नाही रे बाबा, आताशी कपडे वाळत टाकले, अजून भांडी धुवायची आहेत बघ, आणि त्यानंतर फरशी पुसणार. आणि हे ऐकून मंजूनं त्याची आरतीच ओवाळायला सुरुवात केली आणि म्हणाली, कर मग माझं, जर माझ्या नवऱ्याने इतकी कामं केली तर. इतकं सगळं करायची मंजू, तरी ह्या बाबाचं समाधान नव्हतं तिच्याकडून. आणि म्हणे, मी कपडे धुतो. उलट तिच्याच कामात चुका काढायचा हिटलर कुठला. आणि काय म्हणे, आपण कोकणात फिरायला जाणार 2 दिवस, सगळे कपडे धुवून घ्या. आता फिरायला जायचं होतं म्हणजे मंजूला त्रासच त्रास होता. त्या माणसाचे खूप बेकार नियम असायचे आणि तिचा सगळा मूड गेला. घरी वॉशिंग मशीन नाही, अजूनही हाताखाली पाय नाही, आणि तिला 2 दिवसासाठी फिरायला नेणार होता. आणि तिला काय सुख मिळणार होतं यात कुणास ठाऊक. सगळी कामं मरमर करून जायचं. लोक फिरायला जातात पण किती मोकळ्या अंगानं जातात, रिलॅक्स व्हायला जातात. आणि हा निघाला होता बॅग भरून अंथरून पांघरून सहित, आणि सगळं धुवून घेऊन जायचं. तिथं वापरायचं नाही तर नाही वापरायचं, आणि घरी आल्यावर पुन्हा धुवायचं. आणि त्याच्या या चोखंदळ स्वभावाचा फटका मंजूला बसायचा. आता बोलावं तरी पंचायत आणि भांडण, आणि नाही बोललं तरी मुक्याचा मार, तोंड दाबून. म्हणून ती गप्पच बसली. रोज थोडे थोडे कपडे धुवून टाकायची, कॉलेजला जायचं, वडवड करायची, बोर्डाचे पेपर तापसायचे, इथला पोर्शन कंप्लीट करायचा, संस्थेची कामं करायची, सुपरविजन करायचं. आणि घरं आलं की मुलखाचं घरकाम, आणि वरनं या बाबाचा त्रास, मध्येच नातेवाईकाचं फुदकायचं, आणि त्यात मंजूचं हे मोबाईलवरचं यूट्यूबचं काम. किती आघाड्यावर लढायचं एका बाईनं, याला काही लिमिट नव्हतं. आणि महिला दिन, नवरात्र, या दिवशी एक दिवस तेवढा कौतुकाचा. एक फूल दिलं की काम झालं, बाई खुश. पण पुन्हा तिलाच घरामध्ये मरमर करावं लागतं. एक दिवस तेवढा बैलपोळ्याला बैलाला कशी कौतुकाने सुट्टी असते, तसं वाटायचं मंजूला. बाहेर एका टायमासाठी हॉटेलमध्ये खायला न्यायचं, आणि दुसऱ्या दिवशीपासून काय, तिनंच करायचं, तिनंच खायचं. म्हणून ना यावर्षी मंजूला रागच आला होता त्याचा. आणि ती म्हणाली, महिला दिनाला मला बाहेर जायचंच नाही, घरीच घेऊन या मटण. कशाला कौतुक करता माझं एका टायमाचं हॉटेलमध्ये घालून. आणि आता तिनंच केलं, तिनंच खाल्लं, सगळंलाच घातलं. तर अशी ही बायकांची अवस्था. मग आता आजच T20 वर्ल्ड कपची फायनल होती. दोघं बापलेक बघत होते, हसत होते. आणि तो म्हणायचा, काय बॅटिंग आहे, काय बॉलिंग आहे आपल्या संघाची. आणि मंजू हसून म्हणाली, मग आज विजय सर बॅटिंग करणार का. आणि तो म्हणाला, बॅटिंग तर रात्रीच झाली, आता बॅट दमली. मंजू हसून म्हणाली, मग आज फक्त बॉल प्लेड तरी करा, नुसतं खेळून घालवा. म्हणजे तिला म्हणायचं होतं फक्त रोमॅन्स करूया. आणि तो खूप हसला आणि म्हणाला, बरं नुसतं प्लेड करूया, असं म्हणून तो तिला चिडवायचा. आणि तिला अजून हसायची. आणि त्या पोराला दोघांचं काही कळत नव्हतं, आणि ते मधल्यामध्ये वैतागायचं. मग बाळ झोपलं आणि तो आला नुसता बॉल प्लेड करायला. आणि मंजू म्हणाली, जा तिकडे, मला नाही ना शुभेच्छा दिल्या, मग तुम्ही जा, मी नाही जवळ येऊ देणार. तुमच्या मैत्रिणींना शुभेच्छा दिल्या ना, मग ज्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्याकडे जा. आणि विजयने आता फोन घेतला, मुद्दाम कोणाला तरी फोन करून म्हणाला, हॅलो, मी तुम्हाला शुभेच्छा दिल्या महिला दिनाच्या, मग मी येऊ का तुमच्याकडे. आणि मग तिला म्हणाला, बघ या म्हणतायत मला, जाऊ का, काय करू बोल. ती हसली आणि म्हणाली, जा. आणि विजय म्हणाला, म्हणजे आता तुला ही बातमी पेपर आउटच करायची आहे का, आणि तुला तुझा नवरा ओळखायला पण येणार नाही, इतकं माझं तोंड फुटेपर्यंत आणतील, चालेल का तुला. तशी मंजू खूप हसायला लागली.